विदर्भाच्या क्रिकेट संघाने तिसऱ्यांदा रणजी चषक जिंकलेला आहे आणि या विजयामध्ये ज्या खेळाडूचा सर्वात महत्त्वाचा योगदान राहिला, कारण ज्याने फायनलमध्ये एक हाफ सेंचुरी आणि एक सेंचुरी केलेली आहे, तो दानिश मलेवार आपल्यासोबत आहे. दानिश, एक हाफ सेंचुरी आणि एक सेंचुरी आणि टीमचा विजय कसा वाटतं? खूप बरं वाटतं आहे. जसं टीमला नेहमी कॉन्ट्रीब्यूट करायला खूप बरं वाटतं आहे की आपलं काही कॉन्ट्रीब्यूट आहे आणि हा माझं काम आहे की मला टीमसाठी काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करायला मिळालं, तर त्याचा मला खूप गर्व आहे. आता पहिल्या इनिंगमध्ये जवळपास 153 रन्स तू काढलेले होते आणि टीम संकटात असताना तू सगळं सांभाळलं होतं. कशी स्थिती होती? स्थिती तिथे प्रेशर खूप होता. मग जसं ध्रुवदादा पण माझ्यासमोर आऊट झाला होता, मग मी आणि करुणदादांची चांगली पार्टनरशिप झाली. तर आमचा दोघांचा हाच प्लॅन होता की आम्ही जितका वेळ घालू, जितका हळूहळू खेळू. आणि तिथे नवीन बॉल पण होता आणि पेसरला थोडी हेल्प होती विकेटपासनं. तर आमचा दोघांचा होता की आम्ही लंचपर्यंत थोडं नॉट आऊट जाऊ. मग आम्ही हळूहळू करता मग ते दिवसभर आम्ही खेळलो. तर ते एक आमचा प्लॅन होता की आम्ही जितकं सिम्पल बॅटिंग करू आणि जितकं लांब घेऊन जाऊ गेमला, तो आमचा एक प्लॅन होता. दुसऱ्या इनिंगमध्येही 2 बाद भारताची स्थिती थोडीशी विदर्भाची स्थिती थोडीशी डावाडोल होती आणि तिथून तू डाव सांभाळला, 73 रन्स काढले. हां, ते म्हणजे सेम जसं पहिल्या इनिंगचा कॉन्फिडन्स होता की त्या स्थितीमधनं मी निघालो आहे. तर आणि सेम करुणदादाच होता माझ्यासमोर. तर आमचा प्लॅन फर्स्ट इनिंगसारखाच होता की आम्ही जितकं वेळ घालू आणि जितकं लांब घेऊन जाऊ, बस एकदम सिम्पल प्लॅन होता. फायनलमध्ये परफॉर्मन्स आणि टीम जेव्हा जिंकते डबल आनंद आहे. हां, ते तर डबल आनंद आहे, कारण फायनलमध्ये 150 काढणं आणि मग नंतर 50 पण. तर ते असं मी काही विचार करून नव्हतं गेलो होतो. मला असं होतं की मला फक्त जाऊन टीमला सांभाळायचं आहे. तर एक स्पेशल फिलिंग आहे की फायनलमध्ये एकदम 100 काढले आहे. तर एकदम म्हणजे बरं वाटतं आता. फायनल व्यतिरिक्त उर्वरित सीझन कसा गेला? सीझन बरा गेला आहे. जसं आता आधी मी 100 मिस केले होते, तर मी माझ्या डोक्यात तेच सुरू होतं. जसं या मॅचलाही मी काही 50-60ला आलो, मग तेव्हा माझ्या डोक्यात ते सुरू होतं की मी या वेळेला आऊट होत आहे. पण तो वेळ जसा जसा हळूहळू तो निघत गेला, मग माझे 100 झाले, तर मग थोडंसं बरं वाटलं की ठीक आहे, चांगलं होत आहे. आणि थ्रूआउट द सीझन खूपशे गोष्टी शिकायला मिळाले मला. आणि खूप सिनियर प्लेयरसोबत खेळलो आहे आणि समोरची टीम पण चांगली मिळाली. जसे आता सेमीफायनलला मुंबई मिळाली होती. मग त्याआधी लीग मॅचेसमध्ये पण खूप मोठे बॉलर्सला पेस करायला मिळाले. तर खूप बरं वाटतं आणि एक नवीन एक्सपिरियन्स होता. रणजी ट्रॉफीचा पहिला सीझन होता आणि इतका म्हणजे चांगला जातो आहे, तर ते बरं वाटतं आहे. खूप नवीन एक्सपिरियन्स आणि खूप नवीन गोष्टी शिकायला मिळतो आहे. तर ग्रेटफुल आहे त्या गोष्टीसाठी. आम्ही असं ऐकलं आहे खूप अति सामान्य कुटुंबातला तू आहे. वडील काय करतात? वडील माझे डेली कलेक्शन करतात. आताही सुरू आहे त्यांचं कलेक्शन. तर आता मम्मी हाऊसवाईफ आहे माझी. तर बाबाचं काम तेच आहे, डेली कलेक्शन आणि पिग्मी एजंट म्हणतात त्यांना. तर बँकमध्ये पिग्मी एजंट आहे. आई वडिलांनी दानिशचा करिअर घडवण्यासाठी खूप मेहनत घेतली. खूप जास्त, म्हणजे सगळ्यात जास्त क्रेडिट त्या दोघांनाच जात आहे. जसे बाबा आधी मला खूप सोबत ठेवायचं आणि म्हणजे बँकेच्या कामासाठी वेळ कमी देऊन मला वेळ द्यायचा. म्हणजे एक त्यांचाही खूप मोठा सॅक्रिफाईस आहे फॅमिलीसाठी, माझ्यासाठी की. आणि कुठे ना कुठे त्यांनी माझ्यावर भरोसा दाखवला की मी करू शकतो आणि ते आज होत आहे हळूहळू. तर असं. तर विदर्भ रणजी चॅम्पियन होतो आहे. संपूर्ण टीमचा योगदान त्याच्यामध्ये आहे. मात्र फायनलमध्ये 153 आणि 73 असे एक सेंचुरी आणि एक हाफ सेंचुरी काढणारा दानिश मलेवार जो आहे, तो फायनलचा एक स्टार खेळाडू झाला आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.